भिवंडीमध्ये लागलेला आहे महिला महोत्सव आणि तोच बघण्यासाठी ना आम्ही सगळेजण गेलो होतो. खरं सांगू का, यांना खरं तर ना आकाश पाळण्यामध्ये बसायचं होतं, म्हणूनच ना आम्हा सगळ्यांना घेऊन गेले होते. तिथे ना खूप सारे स्टॉल सुद्धा लागलेले होते आणि त्याचबरोबर ना खेळण्यासाठी खूप सारे पाळणे सुद्धा होते. आणि हा महिला महोत्सव ना भिवंडी मधल्या अंजूर फाट्यावर लागलेला आहे आणि इथे गेल्यावर ना आम्हाला शेवटचा डान्स सुद्धा एन्जॉय करायला भेटला. छोटीशीच मुलगी होती पण एवढं छान नाचत होती ना. तिचा पूर्ण डान्स बघितला आणि नंतर गेलो मग आकाश पाळण्यामध्ये बसण्यासाठी. मी नाही बरं का, हे बाकी सगळे बसले होते. मी ना अजिबातच रिस्क नाही घेत. मला कायम असंच वाटतं की मला काय झालं तर माझ्या चिमणीचं कसं होईल, म्हणून मी असल्या रिस्क घेतच नाही. मग काय हे बाकीचे सगळे जाऊन ना मस्त असं एन्जॉय करून आले. एन्जॉय करण्यापेक्षा नाही सगळे घाबरलेले होते पण दाखवत तर काय नव्हते. काय म्हातारीची केस फक्त घेतली होती खायला, बाकी काय नाही. आता दुसऱ्या दिवशी ना बाहेर जरा काम होतं, म्हणजे संक्रांत आलेली आहे ना त्याची थोडीफार शॉपिंग होती आणि पुन्हा एकदा ना 15 तारखेला आपली नवीन ट्रिप आहे त्याची सुद्धा थोडीफार शॉपिंग होती. तसं गडबडीमध्ये ना काय घ्यायलाच नाही भेटलं. मग पाणीपुरी आपली खाल्ली आणि घरी निघून आलो. मग भोगी होती म्हटल्यावर ना पुन्हा भोगीचं ना उन्हाला बसून सगळं नीट करून घेतलं आणि भाजी बनवली. अर्ध भाजीचं सामान तर गावाकडूनच आलं होतं, सोबत ना बाजरीचं पीठ सुद्धा मम्मीनं गावाकडूनच दिलं होतं. मग काय मस्त असा भोगीचा स्वयंपाक केला, जेवलो आणि नंतर गेलो दादूच्या शूट साठी. कारण उद्या म्हणजे संक्रांतीला ना दादूचा बर्थडे आहे, म्हणूनच त्याचा ना थोडासा फोटोशूट करून घेतला आणि पुन्हा ना 4 वाजता सगळ्यांच्या सोबत बाजारात गेले. कारण एका हेलपाट्यामध्ये ना काही शॉपिंग होत नाही संक्रांतीची. आणि तिथे गेल्यावर ना खूप गोड गोड सबस्क्रायबर सुद्धा भेटले आम्हाला. आणि आज आईंच्या सोबत गेलो होतो, म्हटलं सगळी शॉपिंग यांनीच करून देतील म्हणजे.